हाय मित्रांनो, सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही आज जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर देवस्थान या ठिकाणी। आज श्रावणी सोमवारचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी जात आहोत। तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आज आमच्या बरोबर झालेल्या सर्व गोष्टी दाखवणार आहोत। हर हर महादेव। फायनली मित्रांनो, मी तयार झालेलो आहे आणि लगेच आता आम्ही आमच्या मित्राकडे निघणार आहोत। चला पुढील प्रवास दाखवतो। शिड्या उतरत आहे आणि शिड्या उतरताना इथेच एक माझा मित्र अशोक राहतो, त्याला सुद्धा आम्ही आता घेऊन जाणार आहोत। उठलाय का नाही पाहावं लागेल तो अजून। उठले ओके, रेडी तयार झालेले आहेत मित्र आमचे। त्यांना विचारू आजच्या ट्रिप बद्दल, घृष्णेश्वर ट्रिप बद्दल काहीतरी 2 शब्द बोला। आय एम सो एक्साइटेड बोलले ते फक्त। चला आता ते रेडी तयार झालेले आहेत, खरंच आहोत। आता आम्ही शिड्या उतरून खाली येत आहोत, पण बाहेर एकदम जोराचा पाऊस चालू आहे। त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, पण आम्ही पावसात आता भिजत जाऊ शकत नाही। काय करावं। या ठिकाणी आमचा दुसरा मित्र जीवन पण आलेला आहे। जीवन, हर हर महादेव। हर हर महादेव। मित्रांनो, बाहेर खूप पाऊस पडत होता, आम्ही डायरेक्ट गाडीत येऊन बसलेलो आहे। आता बोला हर हर महादेव। हर हर महादेव। चला मित्रांनो, पुढे दाखवत आहोत। मित्रांनो, गाडीत हवा कमी आहे। आता अशोकराव गाडीत हवा मारण्यासाठी गेलेले आहेत। पाहूया त्यांना आता भेटते का, कारण की बाहेर खूप जोरात पाऊस पडत आहे। आता एका पंपावर आलेलो आहोत, पण या ठिकाणी काय हवा दिसू नाही राहिली। मित्रांनो, बाहेर काय गाडीत हवा मारायला भेटलेलं नाहीये, हवा संपलेली दिसते इथं। मित्रांनो, आम्ही फायनली प्रणवच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहोत, पण तो काय घराच्या बाहेर येणार, जोरात पाऊस चालू आहे। मलाच खाली उतरू लागायला लागलाय। आता मला सांगू राहिलाय खाली उतर, हे पाम फोनवर। ओके खाली उतरत आहे मी आता पावसात। हा आहे प्रणव, त्यांनी सुरुवातीला नमस्कार केला, त्याच्यासाठी मी छत्री घेऊन आलो इथपर्यंत। थँक्यू मित्र। थँक्यूच म्हणून राहिलाय। जोरदार पाऊस चालू आहे, आम्ही पावसात पळत गाड्यात पोहोचलो होतो। चला आने दो। आज खूप जोरात पाऊस आहे आणि पाऊस असल्यामुळं मी गाडीत बसत आहे। हर हर महादेव। प्रणव सुद्धा गाडीत बसलेला आहे। चला आता हर हर महादेव। या ठिकाणी एक पंचमुखी महादेव मंदिर आहे। हर हर शंभो, हर हर महादेव। सर्वांनी दर्शन घेतलं इथं। पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत आम्ही। आज बाहेर एकदम जोराचा पाऊस पडत आहे। 4:20 झाले। फायनली मी 3 वाजता उठलो होतो, पण काही मित्रांच्या हलगर्जीपणामुळे 4:20 झालेले आहेत। चला, जसं की विचारू राहिले मला, सगळ्यात शेवटी कोण आलंय त्यांनी ठरवायला पाहिजे होतं। आणि आम्ही बाहेर आलो, संपलं। हे काय म्हणत आहेत, आम्ही लगेच बाहेर आलो। आम्ही पावसात भिजत गाडीपर्यंत पोहोचलो आणि हे गाडीपर्यंत सुद्धा छत्री न्यायला बोलत होते। पावसात भिजलंच पाहिजे, देवाचे दर्शन आरामात झाले हे म्हणतंय कोण पाहिजे, हे म्हणतंय कोण पाहिजे, असं आरामात जर गेलं हे म्हणतंय कोण पहा मित्रांनो, की ज्याला स्वतःला देवाला छत्री घेऊन जाण्यासाठी कष्ट करावं लागतं। म्हणजे तुम्हाला देव पावणार नाही असं म्हणजे म्हणायचं। आमच्या शूटरचं असं झालंय, मनी नाही भावान देवा मला पाव। आमच्या मनी एकदम भाव आहे। ड्रायव्हर साहेब आमचे काही बोलत नाही येत। देव भाव असतो, ठेवावं लागतो, फोकस केलं पाहिजे। हा, ते बी त्यांचं विकर आहे, गाडी चालवताना बाहेर फोकस केलं पाहिजे। बाहेर खूप अंधार आहे, सेफ्टीसाठी योग्य नाही। हा, बाहेर खूप अंधार आहे। बसले ये करेंगे वो करेंगे। बसले जागा फक्त करेंगे हालेंगे नाही लेकिन। मित्रांनो, फायनली आमच्या पहिल्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे आम्ही नवीन मोबाईल शूटिंगसाठी काढलेला आहे।
आता यानंतर बराच वेळ गेला आपला त्यामध्ये. अशा पद्धतीने आम्ही जवळपास 10 ते 15 किलोमीटरचं अंतर कापलेलं आहे आणि आमच्या गाडीत हवा कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत कुठे हवा मिळते का नाही. आम्ही एका पंपावरती पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी हवा तर दिसू नाही राहिली. गाडीत पेट्रोल टाकून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही गाडीत पेट्रोल टाकून घेतलेलं आहे आपल्या प्रवासाला जेवढं लागतंय तेवढं. व्हिडिओमध्ये बाकीचे काही बोलणार झाले तर, कारण की रस्ता एकदम सुनसान आहे. बाहेर भरपूर अंधार झाला आहे. भीतीदायक वातावरण आहे. कोणीच काही बोलू नाही राहिलं. आतमधली एकदम शांत बसलीत. अरे बोला काहीतरी. हर हर महादेव. हर हर महादेव. आम्हाला आमचं झोपा सुधारणार. एवढं सकाळी उठून घेतलं तुम्ही तुमच्या लॉक साठी. 12 वाजता झोपलोय मित्रांनो रात्री आणि 3 वाजता उठलोय. 3 तासाची झोप झाली, त्यामुळे थोडी डोळ्यात झोप पण एनर्जेटिक वाटाने गेले. एनर्जेटिक वाटाने गेले. एनर्जेटिक वाटाने गेलं. पण जसं आम्ही कृष्णेश्वरला पोहोचू तिथं देवाचं दर्शनाला भाविकाची रांग बघता आमच्यात एक वेगळाच उत्साह निर्माण होईल. तो उत्साह तुम्ही बघायला नक्की तयार राहा. आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत. मग बघू आपण. नाद करता काय यायलाच लागतंय. बघू आपण कृष्णेश्वरला महादेवाच्या दर्शनाला यायलाच लागतंय. या ठिकाणी देवगिरी किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक पुरातन गेट आहे. जसं छत्रपती संभाजीनगर शहराला 52 दरवाजाचं शहर म्हटलं जातं. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर करून येणार असाल तर या गेटमधूनच तुम्हाला जावं लागेल. आणि या ठिकाणी सिंगल रस्ता आहे. आता आपल्याला घाट प्रारंभ होत आहे. आपण या ठिकाणी घाटात ही होत आहोत. हे पहा, या ठिकाणी घाट, सावधान घाट प्रारंभ या ठिकाणी लिहिलेला आहे. या ठिकाणी 2 रस्ते मिळतात. या ठिकाणी राईटला गेले तर तुम्ही प्रवेश बंद, अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. बाकीचा प्रवेश चालू आहे. आपण या ठिकाणी लेफ्टला वळणार आहोत. राईटला गेल्याच्या नंतर या राईटच्या साईडला भद्रा मारुती देवस्थान आहे. आम्ही या ठिकाणी हवा शोधत आहोत. अजिंठा लेणी 103 किलोमीटर आहे या ठिकाणाहून. या ठिकाणी हवा भेटतीये का? बाहेर पहा, वातावरणात एकदम किती प्रकारचं धुकं निर्माण झालंय. ही लॅम्प लाईट आहे एकदम मोठ्या प्रकारची, तरी पहा किती धुकं आहे. हाच रस्ता समोर गेल्याच्या नंतर तुम्ही भद्रा मारुती, जे जगप्रसिद्ध असं देवस्थान आहे, या ठिकाणी मारुती झोपलेल्या अवस्थेत आहे. बोला, तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी प्रवास केल्याबद्दल? एकदम मजेमध्ये. आम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती. आतापर्यंत गाडीत झोप काढणारा मुलगा पहा किती एनर्जेटिक झालेला आहे. अजून आपल्याला 3 किलोमीटर मंदिर बाकी आहे, पण महादेवांनी एक वेगळीच ऊर्जा दिली आहे आणि आपण खूप आनंदी झालेला आहोत या ठिकाणी. आम्हाला वाटलं नव्हतं की बाबा एवढं भारी निसर्ग होईल म्हणून. आम्ही या अपेक्षेने आलो फक्त दर्शन करून निघून जायचं. पण या पॉइंटला आल्याच्या नंतर असं जाणवतंय की वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमधून आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे महादेवाचं दर्शन घेऊ. बोला, तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी? किती सुंदर वातावरण झालेलं आहे. आपण आहोत आता इकडे खुलताबाद आहे, तिकडं कृष्णेश्वर आहे, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक येतं. आपण सकाळचे ऑलमोस्ट 5:30 झालेले इथं. वातावरण म्हणजे 1.5 तास प्रवासात लागले आपल्याला. वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे. एवढं धुकं इथं की आपण फक्त जास्तीत जास्त 100 मीटर पर्यंत बघू शकतो. इकडे बघा, इकडे गाडी आलेली, याच्यातून तुम्हाला समजेल. बघा, खूप जास्त धुकं आहे. धुकं एवढं आहे की या ठिकाणी फक्त खूप मोठ्या प्रमाणात लाईट आहे, त्यामुळे त्या ठिकाणी दिसत आहे. नाही तर हे पहा, वातावरणात किती धुकं आहे, काही दिसून नाही राहिलं वातावरणामधलं. थोड्याच वेळात आम्ही या ठिकाणी जे इथं छत्रपती संभाजीनगरला वगैरे राहतात त्यांनी कधीतरी मुद्दामून 4-5 वाजता या, म्हणजे अशातच या एखाद्या महिन्यामध्ये. खूपच सुंदर, जास्त सुंदर वातावरण आहे. तर ऑलमोस्ट आपल्या गाडीची हवा पण भरत आलेली आहे आता. लगेच दर्शनाकडे. आता आपण मोस्टली 5 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ. खूप जास्त रश पण नाही आहे रस्त्यावर, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग आणि येताना ड्रायव्हिंग पण सेफ करा. आपली गाडी अशा प्रकारे माझ्याजवळ आलेली आहे. आता मी थोड्याच वेळात गाडीमध्ये बसणारच आहे. अँग्री ब्लॉगर नाव टाकायचं का?
अगदी जवळच पोहोचलेलो आहोत. आपल्या या बोर्ड आहे या ठिकाणी कृष्णेश्वर मंदिराचा. आणि राईट साईडला मंदिर. आम्ही अशा पद्धतीने कृष्णेश्वर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. गाडी पार्क करण्यासाठी मित्रांची धडपड चाललेली आहे. ते अशा पद्धतीने गाडी पार्क करत आहेत. या ठिकाणी मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि गाडी व्यवस्थित पार्क केलेली आहे. या ठिकाणी पार्किंगची सुविधा केलेली आहे. त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून आम्ही मंदिराकडे निघालेलोच आहोत. मंदिराकडे निघाल्याच्या नंतर या ठिकाणी तर गंध लावलेला आहे सर्वांनी. आमचे ब्लॉगर आता गंध लावत आहे आणि मामांनी आमच्याकडे चिल्लर नव्हती म्हणून मामाने पैसे घेतले नाही. हर महादेव. अरे राव हे बघा आम्ही फूल आणि बेलपत्र घेतलेले आहेत महादेवांचे प्रिय. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मंदिराच्या अगदी एकदम जवळ पोहोचलेलो आहोत आणि हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती पोहोचल्यावर या ठिकाणी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असं दाखवलेलं आहे आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्याच्या नंतर हे आहे कृष्णेश्वरचं एकदम भारी असं भव्य दिव्य असं मंदिर. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे तुम्हाला मंदिराचं भव्य दिव्य असं रूप दाखवू शकतो. अन्यथा मंदिराच्या परिसरामध्ये मोबाईल कॅमेरा यांना बंदी आहे, पण सकाळी आल्यामुळे आम्ही हे तुम्हाला दृश्य दाखवत आहोत. वातावरण एकदम छान झालेलं आहे आणि या गर्दीसुद्धा आज कमी दिसत आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केलेला असून मंदिराचे काम खूपच छान आहे. आम्ही एवढ्या सकाळी आलेलो असूनसुद्धा या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती आणि आज श्रावणी सोमवारचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही एवढी गर्दी होती. आम्ही मंदिर प्रशासनाकडून परवानगी घेऊन तुम्हाला मंदिराचा गाभारा दाखवत आहोत, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल. मित्रांनो, अशा प्रकारे आपले दर्शन झालेले आहेत. चांगल्या प्रकारे आपण दर्शन केलेलं आहे. सकाळी लवकर उठून आल्याचा आपल्याला हा फायदा झाला की मंदिरात खूप गर्दी कमी होती आणि गर्दी कमी असल्यामुळे आपलं दर्शन लय लवकर झालं आणि आपण दर्शन घेऊन आता माघारी फिरत आहोत. तर प्रत्येकाला विचारूया दर्शन झाल्याबद्दल त्यांचे अभिप्राय. तर मित्रांनो, हे बघा, तुम्ही जर सकाळी लवकर आले तर एकदम दर्शन पद्धतशीर होतं आणि मेन म्हणजे देव पावतो बाबा. घरी ढकलाढकली होत नाही, तुम्हाला ओढल्या जात नाही दुसऱ्या मंदिरासारखं. तुम्हाला पिंडी वगैरेला हात लावायला भेटतो आणि दर्शन बी एकदम ओके मध्ये होऊन जातं. प्रणव, कसं वाटलं? नमस्कार मित्रांनो, आमचं चांगल्या प्रकारे दर्शन झालं एकदम मनमोकळं. आणि तुम्हाला पण जर मनात असं कोणाबद्दल द्वेष भावना वगैरे तुम्ही जास्त चिडचिड करत असाल तर आमचं सजेशन राहील की तुम्ही पहाटा लवकर या. लवकर आल्याच्या नंतर तुम्हाला आरामात दर्शन होतं, कोणतीही धक्काबुक्की केलं जात नाही, मन प्रसन्न राहतं आणि तुम्हाला कसलाही त्रास होत नाही. तर अशा प्रकारे जर दर्शन करायचं असलं तर लवकर या. पहाटे जितकं लवकर यायला तुम्हाला जमेल तितक्या लवकर येण्याचा प्रयत्न करा.